सिंपल ब्लाऊज शिवण्यापेक्षा अशा पद्धतीचे ट्रेंडी ब्लाऊज नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा। ते दिसायला इतका सुंदर दिसतात आणि त्याच्यामध्ये आपला लुक जो आहे तो एकदम स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी सुद्धा तितकीच छान अशी मदत होते। तर कॉटन साडीमध्ये सुद्धा किंवा सिल्कची असू दे, जरीची असू दे, काठापदराचे असू दे, तशा साड्यांमध्ये सुद्धा हे डिझाईन्स इतके सुंदर आणि अप्रतिम दिसतात। अशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही तुमच्या साडीमध्ये नक्की ट्राय करा। तर बघू शकता हा ऑफ व्हाईट कलरचा सुद्धा ब्लाऊज किंवा हा पिंक कलरचा अप्रतिम डिझाईन आहे। तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचा एकतरी ब्लाऊज शिवून नक्की ट्राय करून बघा। हा सुद्धा बघू शकता नवीन एकदम ट्रेंडी आहे। तर अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्ही खरंच तुमच्यासाठी एकतरी शिवून घ्या, त्याच्यामध्ये तुमचा लुक हा एकदम भारी दिसणार आहे। तर हे ब्लाऊजसुद्धा इतके छान आणि ट्रेंडिंग आहेत। हाच तर एकदम गाजलेलंच आहे मार्केटमध्ये, बघू शकता इतके सुंदर सुंदर पॅटर्न आलेले आहेत। तर हे किंवा अशा फ्लावर टाईपचा छान असा बलून पॅटर्न किंवा अशा पद्धतीचा पॅटर्नसुद्धा तुम्ही शिवून घेऊ शकता। तुम्हाला जास्त फॅन्सी नको असेल तर अशा पद्धतीचा कमी स्लीव पफवालासुद्धा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता। त्याच्यामध्ये हाफ स्लीवचासुद्धा अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता। तर अशा पॅटर्नसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हा तर मार्केटमध्ये खरंच खूप छान ट्रेंडिंगला आहे आणि इतका सुंदर दिसतो। ह्याच्यामध्ये हाफ स्लीव्जमध्ये सुद्धा तुम्ही शिवू शकता किंवा तुम्हाला हाफ फुल स्लीव्जमध्ये शिवायचं असेल तरीसुद्धा छान असं शिवू शकता। तसंच आपण नेटमध्ये सुद्धा छान असे पफचे ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत। तर हा फर्स्ट वन बघू शकता, इतका सुंदर आणि अप्रतिम दिसतोय। अशा पद्धतीचे तुम्ही सुद्धा ब्लाऊज नक्कीच ट्राय करा। हा सुद्धा तितका सुंदर दिसतो। ह्याच्यामध्ये तुमची साडी सॅटिनची असू दे, जॉर्जेटची असू दे किंवा नेटची असू दे, त्याच्यावरती अशा पद्धतीचा कोणताही ब्लाऊज जरी शिवलात ना, इतका अप्रतिम दिसतो ना। बघू शकता त्या साडीवरचा सुद्धा हाफ स्लीव्हचा ब्लाऊज इतका सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे। तसेच नेटची साडी असेल तर अशा पद्धतीचा किंवा काठापदराच्या साडीवरती सुद्धा असा नेटचा उपयोग करून घेऊ शकता। ते दिसायला इतके सुंदर लुक देतात आणि मॉडर्न लुक देतात। आपला लुक जो आहे त्याच्यामध्ये छान असा यंग दिसण्यासाठी सुद्धा आपल्याला छान अशी मदत होते। तर इतके सुंदर सुंदर डिझाईन आहेत, तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। काठापदराच्या साडीला सुद्धा आपण असं नेटचं कॉम्बिनेशन करू शकतो। ह्याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी तुम्ही लेंथ घेऊ शकता किंवा असा उंच असा जास्त घेरवाला पफसुद्धा शिवू शकता किंवा असा बलूनवाला सुद्धा शिवू शकता। ह्याच्यामध्ये नेटचा किंवा कॉटनच्या साडीवरती जरी शिवलात ना, इतका सुंदर दिसतो। किंवा तुमची साडी जॉर्जेटची असू दे, शिफॉनची असू दे, अशा पद्धतीचे तुम्ही लॉंग स्लीव्हचे किंवा हाफ स्लीव्हचे ब्लाऊज शिवले तरी तुमचा लुक जो आहे तो अप्रतिम दिसणार आहे। हा तर ब्लाऊज एकदम हटकेचा आहे। तुम्ही जर जास्त तुम्हाला स्टायलिश किंवा मस्त असे मॉडर्न टाईपचे ब्लाऊज शिवायला किंवा घालायला आवडत असतील तर अशा पद्धतीचे तुम्ही ब्लाऊज नक्कीच ट्राय करून बघा। ते दिसायला इतके सुंदर दिसतात आणि घातल्यावरती तर एकदम आपला लुक जो आहे तो एकदम चेंजेस होऊन जातो। तर बघू शकता असे एकदम लॉंग स्लीव्सचे सुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता। तर हा बलून स्लीव्ज किंवा अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे नक्कीच तुम्ही ब्लाऊज ट्राय करा। कॉटनच्या साडीवरती तर अशा पद्धतीच्या ब्लाऊज पॅटर्न तर इतके सुंदर आणि अप्रतिम दिसतात, बघू शकता तुम्ही। इवन तुमच्या टॉपसाठी किंवा तुम्ही ब्लाऊजसाठी सुद्धा अशा पद्धतीचे तुम्ही हे स्लीव्ज ट्राय करू शकता। पफ स्लीव्ज हे सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे, तर खूपच सध्या त्याचा ट्रेंड चालू झालेला आहे। तर अशा पद्धतीचे नक्कीच ब्लाऊज ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या। थँक्स फॉर वॉचिंग।